नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वे प्रवासासाठी देखील सामानाचे नियम हे अधिक कठोर होणार आहेत. कारण आता रेल्वेने स्पष्ट केलंय की रेल्वे प्रवासादरम्यान निर्धारित सामान मर्यादा ओलांडल्यास प्रवाशाकडनं अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये ही महत्त्वाची माहिती आज दिली आहे. रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की प्रवाशांना त्यांच्या क्लासनुसार आधीच फ्री बॅगेज अलाउन्स निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जास्त सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. ट्रेनमध्ये सेकंड क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 35 किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सामान नेणारे प्रवासी फार तर 70 किलोपर्यंत नेऊ शकतात, परंतु यासाठी त्यांना निश्चित करण्यात आलेलं शुल्क हे द्यावं लागेल. स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी फ्री अलाउन्स थोडा जास्त आहे. ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 40 किलोपर्यंतचं सामान घेऊन जाऊ शकतात. आवश्यक असल्यास 80 किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे, परंतु त्यासाठी अतिरिक्त शुल्क हे आकारलं जाईल. तर विमान कंपन्यांच्या बाबतीत फ्री बॅगेज अलाउन्स एअरलाईन आणि उड्डाण मार्गानुसार बदलतो. सर्वसाधारणपणे देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये 15 किलोपर्यंतचं चेक इन केलेलं सामान आणि 7 किलो वजनाची हँडबॅग मोफत ठेवता येते. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये 23 ते 25 किलो किंवा 2 प्रत्येकी 23 किलो वजनाच्या बॅगा मोफत नेण्याची परवानगी असते. रेल्वे नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवास वर्गानुसार विशिष्ट प्रमाणामध्ये मोफत सामान नेण्याची परवानगी आहे. शिवाय शुल्क ज्यादा भरून सामान नेण्यास कमाल मर्यादा आहे. मात्र यापेक्षा जास्त सामान वाहून नेणं हे नियमांचं उल्लंघन आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता विमानासारखेच रेल्वेला देखील नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर मग आता जर तुम्ही इथून पुढे ट्रेननं प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.